मध्ये होणार पक्षप्रवेश। शीतल तेजवानी देशाबाहेर पळाली, वादग्रस्त व्यक्ती देशाबाहेर बिनबोबाट कशी गेली, राजकीय वर्तुळांमध्ये अनेकांना पडलाय प्रश्न। तेजप्रताप यादव यांच्या जीवाला धोका, राजद बंडखोर तेजप्रताप स्वतंत्रपणे मैदानात, तेजप्रताप लालू प्रसाद यादवांचे चिरंजीव। ही राष्ट्रवादीची अशी औलाद आहे ती सत्तेशिवाय राहू शकत नाही, माजी मंत्री तानाजी सावंतांचं राष्ट्रवादीबद्दल वादग्रस्त वक्तव्य। तानाजी सावंत दोस्तीमध्ये कुस्ती नको, राष्ट्रवादीच्या शिवसेना नेत्याला इशारा, तानाजी सावंत यांच्याकडून राष्ट्रवादीवर टीकास्त्र। मिनी विधानसभेसाठी भाजपची मोर्चे बांधणी, मुंबईमध्ये 11 नोव्हेंबरला भाजपची बैठक, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश राहणार उपस्थित। राणेंना कुणीही गांभीर्यानं घेत नाही, अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष प्यारे खान यांचं विधान। प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी भक्तांचा ओघ, राम मंदिर संपूर्ण झाल्याचा भक्तांमध्ये आनंद। कोकणातील अधिकाधिक अवजड वाहतूक रेल्वे मार्ग, रोरो सेवेतून आता एका वेळेस 57 टन माल वाहतूक होणार, कोकण रेल्वेनं रोरो सेवेची क्षमता वाढवली। परतीच्या पावसामुळे सिंधुदुर्गामधील शेतीचं मोठं नुकसान, जिल्ह्यामध्ये 4338 हेक्टर क्षेत्र बाधित। आफ्रिकेतून आणखी 8 चित्ते भारतामध्ये आणले जाणार, नाताळानंतर जानेवारीमध्ये चित्ते भारतात येणार। जमीन व्यवहार प्रकरणामध्ये माझी कुणाशीही चर्चा नाही, एकही रुपया न देता जमीन व्यवहाराचं कागदपत्र तयार झालं, पार्थ पवार कथित घोटाळा प्रकरणी अजित पवारांचं स्पष्टीकरण। पार्थ पवार प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया, पार्थवर गुन्हा का नाही, मुख्यमंत्र्यांना विचारा, शरद पवारांचे वक्तव्य। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर शरद पवारांचं वक्तव्य, सुप्रिया सुळेंचं व्यक्तिगत मत, शरद पवारांची प्रतिक्रिया। फडणवीसांनी चौकशी नावाचा बागुलबुवा उभा केलाय, मलिदा खाल्ल्यानंतर घालील लोटांगण करतात, मुख्यमंत्र्यांसह अजित पवारांवर सपकाळांचं टीकास्त्र। मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीची नावाचा बागुलबुवा, खडसेंकडून नव्या जमीन घोटाळ्याचा खुलासा, पुण्याच्या बोपोडी जमीन व्यवहारामध्ये गैरव्यवहार, माजी महसूल मंत्री खडसेंचा दावा। खडसेंनी कवडीमोल भावामध्ये घेतली जमीन, तायडे कुटुंबाचा एकनाथ खडसेंवर आरोप। पुण्यात अजित पवारांच्या विरोधात मास मुव्हमेंट संघटनेचा मोर्चा, पार्थ जमीन प्रकरणी अजित पवारांच्या राजीनाम्याची केली मागणी। दगाबाज सरकारची लक्तरं वेशीवर टांगण्यासाठी मी आलोय, ज्या सरकारचा जन्म घोटाळ्यातून झालाय ते घोटाळे नाही करणार तर मग काय करणार, मराठवाडा दौऱ्यातून उद्धव ठाकरेंचा घणाघात। मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांकडून समन्स जारी, सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश, आझाद मैदानातील आंदोलन प्रकरणी चौकशीचं समन्स। निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी देणार, पक्षाच्या आढावा बैठकीतून अजित पवारांच्या सूचना, इच्छुकांच्या मुलाखती घेताना अजित पवारांनी केलं स्पष्ट। गेल्या काही दिवसांपासून केल्या जाणाऱ्या आरोपांना पुराव्यांसह प्रत्युत्तर देणार, अजित पवारांशी भेटीनंतर रुपाली चाकणकरांनी माध्यमांना दिली माहिती। अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटचं काम अजित पवारांनी रोखल्याचा आरोप, नरेंद्र पाटलांचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं फेटाळले। 10 वर्षामध्ये 44 कोटींचा डांबर घोटाळा, बाळ माने यांचं रत्नागिरीतल्या रस्त्यांच्या कामांवरून उदय सामंतांवर आरोप, जुनी स्टेप पुन्हा लावली, सामंतांचा पलटवार। ग्रामपंचायत स्तरावर मतदार याद्या लागत नाहीत, भाजप हमखास चोरी करण्याच्या विचारात, काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूरांचा गंभीर आरोप। रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक, सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक। एमसीए निवडणुकीचा मार्ग मोकळा, 12 नोव्हेंबर रोजीच निवडणूक होणार, न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा। ब्रिस्बेन T20 सामना पावसामुळे रद्द, 2-1 मालिका टीम इंडियाच्या खिशात।